महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वयोवृद्ध शेतकऱ्यांचे आमरण उपोषण, शर्तभंग प्रकरणात कार्यवाहीची मागणी। सरकारी जमीन परस्पर विक्री करून शर्तभंग, जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही। परभणी तालुक्यातील मौजे, आलापूर, पांढरी तालुका, जिल्हा परभणी येथील सरकारी शेतजमीन सर्वे नंबर 15-1, गट नंबर 58, क्षेत्रफळ 4 हेक्टर 43R व शेत सर्वे नंबर 15-2, गट नंबर 29, क्षेत्रफळ 4 हेक्टर 52R या जमिनीवर शर्तभंग करून बेकायदेशीर सरकारी जमीन विक्री करणाऱ्या ताबेदारांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना बेदखल करण्यात यावे व 1950 पासून वहिवाटीत असलेले नामदेव संतोबा धस व किसन विठोबा धस यांचे वारस त्यांना ती सरकारी जमीन वहितीसाठी योग्य तो नजराना भरून देण्यात यावा। या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण जारी राहील असे जाहीर आव्हान वयोवृद्ध उपोषणकर्ता गंगाधर नामदेव धस, पुंडलिक नामदेव धस, मदन नामदेव धस, अमृत किसनराव धस यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। परभणी जिल्ह्याच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या जमिनीचा म्हणजे परस्पर विक्री केली आणि म्हणजे सरकारी जमिनीचा परस्पर विक्री केल्यामुळे हे प्रकरण शर्तभंग झालं। आता हे आपण पाहू शकता, माझ्या पाठीमागे ज्या व्यक्ती आहेत वयस्करग्रस्त आहेत, यांनी वेळोवेळी परभणी जिल्हा प्रशासनाचं वेळोवेळी अर्ज तक्रारी दाखल केल्या, पण त्याच्यामध्ये काही झालं नाही। फक्त जिल्हा प्रशासनाकडून आश्वासन मिळालं, पण कारवाई मात्र झाली नाही। याच्यामध्ये तहसीलदार, SDM साहेब, जिल्हाधिकारी यांनी शासनाची सरकारी जमीन विक्री करणाऱ्यावर अद्यापही कोणता म्हणजे कारवाई केली नाही, गुन्हा दाखल केला नाही। कारण हा वाद सरकारचाच आहे आणि सरकारने वहितीसाठी दिलेले हे जे लोक आहेत, आलापूर पार्टीचे हे ग्रस्त आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की शर्तभंग प्रकरणामध्ये जे बेकायदेशीर ताबेदारांना जी जमिनीचा परस्पर विक्री केली आहे जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। वेळोवेळी तक्रार अर्ज करून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे आज 10 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमरण उपोषणास बसले आहे। जिल्हा प्रशासनास एक पत्रकार म्हणून मी सांगू इच्छितो की हे ग्रस्त आहेत। आमरण उपोषण म्हणजे जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही आणि अशा परिस्थितीत ज्यांच्या तब्येतीवर, स्वास्थ्यावर काय परिणाम होईल, प्रत्यक्ष आपण त्यांच्याशी बोलू, चर्चा करू, त्यांचं म्हणणं काय आहे। नामदेवराव धस, आलापूर, पांढरी, रहिवासी, माझी शेत सर्वे नंबर 15, गट नंबर 58, 29। बरं, शेतीबद्दल असं आहे की शेती आमचे वडील वाहत होते 1950 त्याच्यानंतर आमचे वडील वारले। वारल्याच्यानंतर आम्ही लहान होतो। या लोकांना काय केलं की ह्या राजकीय लोकांनी त्याचा एक माणूस उभा करून एक पत्र तयार करून विक्री व्यवहार केला। म्हणजे याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी सुद्धा सामील होते। त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। गुन्हा दाखल त्याच्यावर व्हायला पाहिजे। ह्या लोकांना तिथून शेतीमधून हटवायला पाहिजे। आम्हाला जसं आम्ही पहिलं आमचे वडील भरत होते पैसे कष्ट करत सरकारी जमिनीचे, तसं आम्हाला जमीन द्यावं, आमची ही मागणी आहे। आम्ही आमरण उपोषण वेळोवेळी 2 वर्ष म्हणजे काही झालं नाही, आमचं 2 वर्ष केलं नाही। तुम्ही पाठपुरावा केला, काहीच नाही, आम्हाला उत्तर काही भेटलं नाही। 10 तारखेचं आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो आजपासून 10 जुलैपासून 10 जुलैपासून, आणि हे संपल्याशिवाय म्हणजे आमचा न्याय केल्याशिवाय आम्ही उठणार नाही, एवढं निश्चित आहे। एवढं करून तुम्ही काय म्हणणार मामा? साहेबच म्हणावं, प्रतिमा पुंडलिक नामदेवराव धस, आलापूर, पांढरी, राहणार, तालुका, जिल्हा परभणी, पांढरीचा रहिवासी, गट नंबर 15/2, सर्वे नंबर 58, 29। ही जमीन आमचे वडील नामदेवराव संतोबा वाहत होती। म्हणजे आजपासून जवळपास 50 वर्षापूर्वी 50 वर्षे आजपासून 50 पूर्वी वाहत होती।
ही जमीन खरेदी विक्री झालेली आहे. या जमिनीचा आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा म्हणजे करतो. खरेदी विक्री कोण केली ते केलं आपल्याला. माहित नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ही जमीन सरकारी जमीन परस्पर विक्री झाली. हा, परस्पर सरकारी जमीन विक्री झाली म्हणून कशी झाली म्हणून आम्ही आता पाठपुरावा करायचो. परभणी जिल्हा प्रशासनाने तुमची मागणी काय काय मागणी? आमची मागणी जमीन जशी आमचे वडील वाचवली तशी आमची आम्हाला परत देण्यात यावं. आणि हे शर्तभंग जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये हे काय करायचं? शेतभंग केलेला आहे लोक सरकारनं ते याचं काय आम्हाला उत्तर येईल. हां, शेतभंग म्हणायला नुसता झाला पण ते लोक वाहताचे वाढले, रस्त्याला करणारेच वाढले. सरकारला शर्तभंग झाला म्हणजे कायद्याचा भंग झाला ना. शर्तभंग म्हणजे कायद्याचा भंग. हा. म्हणजे सरकारी जमीन परस्पर विक्री केली. हो मग परस्पर याच्यामध्ये फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. दाखल मग काय तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं याच्यावर गुन्हे दाखल व्हावं. बरं. हां, नाही तर तुम्ही उपोषण सोडणार. आम्ही उपोषण सोडणार नाही. जोपर्यंत ही कारवाई झाली नाही. हो, आम्ही आम्हाला उपोषण करायला आणलं त्या पाणी न पिता पाणी न घेता बरोबर. तुमच्या मागणी मान्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही उठणार म्हणजे नाही. आता किती जण उपोषणाला बसले तिथं? आम्ही 4 जण. 4 जण. नाव सांगू? बरं सांगा नावं कोण हां, कोण? गंगाधर नामदेवराव धस, बरं. पुंडलिक बोलू का बरं? हा बोला बोला. पुंडलिक नामदेवराव धस, मदन नामदेवराव धस, हा. अमृता किशनराव धस. बर. हो, हे 4 चौघं बसलेले. हा, चौघं जोपर्यंत बसलेले. मागणी तुमची मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही उठणार नाही. उठणार नाही. हो. बरं. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.